नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातून जेव्हा न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होतात, त्या दिवशी ते न्यायालयीन कामकाज न करता सरन्यायाधीशांच्या बरोबर 1 वाजेपर्यंत ते डायसवर बसतात आणि त्यांना त्यावेळेस एक ऑनर ऑफ गार्ड दिला जातो आणि त्या ठिकाणून ते थेट आपल्या घरी जातात. मात्र या गोष्टीला अपवाद ठरले आपले महाराष्ट्राचे सुपुत्र व सर्वोच्च न्यायालयातून दिनांक 23/5/2025 रोजी सेवानिवृत्त झालेले अभय श्रीनिवास ओक साहेबांनी सरन्यायाधीशांना स्पष्टपणे असं सांगितलं की आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शेवटच्या दिवशी न्यायालयीन कामकाज करण्याची जी रूढी आणि परंपरा आहे, जी ट्रॅडिशन आहे, ही माझ्या तत्वामध्ये बसत नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही. मी शेवटपर्यंत म्हणजे सायंकाळी 4 वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाज करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या दिवशी एकंदर 11 न्याय निर्णय हे डिक्लेअर केले. त्यापैकी एक निर्णय असा होता की नवरा आणि बायको हे जर एकमेकापासून अनेक वर्षापासून जर वेगळे राहत असतील तर त्याला डेझर्शन म्हणता येईल का? त्यांचं म्हणणं केवळ वेगळं राहणं हे काही डेझर्शन होऊ शकत नाही. त्याच्याकरता त्याची गुणवत्ता, मेरिट ही तपासावी लागेल. दुसरा न्याय निर्णय असा होता की त्यांचं म्हणणं होतं या अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात यांना ग्रॅच्युटी मिळण्यास त्या पात्र आहेत का, या संबंधीचा जो प्रश्न आहे हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. आणि ओक साहेबांचं असं म्हणणं पडलं की या ज्या सेविका असतात या ग्रामीण भागात जाऊन काम करतात. इतर कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे ग्रॅच्युटी मिळते त्याप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 प्रमाणे ग्रॅच्युटी मिळण्याचा हक्क व अधिकार. तिसरा न्याय निर्णय असा होता की तुम्ही एकदा सनद घेतली वकिलाची तर तुम्हाला AIB ची परीक्षा देण्याची गरज नाही, अशी त्यांनी एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल झाला होता. परंतु तो पिटिशन त्यांनी फेटाळला आणि सांगितलं की तुम्हाला ही परीक्षा द्यावीच लागेल. उलट पक्षी त्यांनी त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचविल्या. या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन 8 निर्णय हे त्या दिवशी घोषित केले. आता ओक साहेबांनी जर त्या दिवशी 23 तारखेला कामकाज न करता ते 1 वाजता जर घरी गेले असते तर त्यांना हे न्याय निर्णय देता आले नसते. म्हणजे त्यांनी काय केलं, या आपल्या एकंदर कामकाजावरून त्यांनी एक न्यायाधीशांमध्ये किंवा एक सर्वसाधारणपणे एक संकेत, एक आदर्श घालून दिला की न्यायाधीशांनी शेवटच्या पर्यंत, रिटायरमेंटच्या दिवसापर्यंत हे संपूर्ण न्यायालयीन कामकाज केलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे असं असतं, न्यायाधीश ज्या दिवशी रिटायर होतात त्या दिवशी ते डायसवर येत नाही आणि आपल्या केबिनमध्ये ते बसून राहतात. असो, दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयामध्ये AOR म्हणजे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड या नावाची जी वकिलांची जी संघटना आहे तर त्यामध्ये त्यांना जो निरोप समारंभ, फेअरवेल जो असतो तो दिला होता. त्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी प्रामुख्याने नमूद केल्या. तर त्यांनी असं सांगितलं की रिटायरमेंट ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही माझ्या बुद्धीला पटत नाही. रिटायरमेंट म्हणजे काय, सेवानिवृत्ती. म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्ही एकदा सेवानिवृत्त झाला की घरी जायचं, मस्त आराम करायचा आता उर्वरित आयुष्य. तर त्यांचं म्हणणं हे मला पटत नाही. माझं मी उर्वरित आयुष्य जे आहे, मी जरी इथून जात असलो तरी माझं उर्वरित आयुष्य जोपर्यंत मी फिजिकली आणि मेंटली फिट आहे तोपर्यंत मी न्याय क्षेत्रामध्ये पूर्णपणे कामकाज करणार आहे.
याचं महत्वाचं कारण असं की ओक साहेब जे आहेत ही फिजिकली आणि मेंटली फिट. कारण मी त्यांना फ्रॉम डे पासून बघतो, जशी त्यांची प्रकृती आहे, हेल्थ आहे, त्यांचं वागणं आहे, हे पहिल्या दिवसापासून रिटायरमेंट पर्यंत हे त्यांचं आहे तसं आहे. कारण मला आठवतं मी त्यांच्याकडे 2001 साली एक कामकाज घेऊन गेलो होतो. रिव्हिजन होता आणि तो रिव्हिजनचा निकाल माझ्या बाजूने लागला होता. म्हणजे ऑर्डर 26 रूल 9 CPC खाली अपॉइंटमेंट ऑफ कमिशनर झालो. त्यांनी मला सांगितलं की ही जरी ऑर्डर आपल्या बाजूने जरी असली तरी सुद्धा तो निर्णय आपल्या जेव्हा मॅटर हिअरिंगला येईल तेव्हा तो आपल्या विरुद्ध जाईल. दरम्यान ते जेव्हा मॅटर हिअरिंगला तेव्हा मी फोन केला, तेव्हा रासोळकर माझी हायकोर्टात नियुक्ती झालेली आहे, मी दुसरा मग मी काय केलं, मी दुसरा वकील दिला आणि ओक साहेबांच्या सांगण्याप्रमाणे तो निर्णय माझ्या विरुद्ध गेला. म्हणजे त्यांची जी कन्सेप्ट आहे ही अत्यंत क्लिअर होती. दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की न्यायाधीशांनी न्याय निर्णय करताना अत्यंत कठोर असलं पाहिजे. कठोर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा त्या न्यायदान करायला बसल्यानंतर समोर कोण आहे, त्याला काय वाटेल, बरं वाटेल, चांगलं वाटेल याची तुम्ही कुठल्या प्रकारची भीड ही ठेवता कामा नये. आपले भारताचे अटॉर्नी जनरल तुषार मेहता यांनी मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं, अथक न्यायाधीश म्हणजे टायरलेस चॅम्पियन ऑफ जस्टिस असं त्यांनी वर्णन केलं. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी असं सांगितलं की अभय ओक आणि माझे जे संबंध आहेत गेल्या 40 वर्षापासून हे अत्यंत मधुर आहे. आम्ही दोघांनी एकावेळी प्रॅक्टिस सुरू केली, आम्ही दोघेही बॉम्बे हायकोर्टात होतो, आम्ही सर्वोच्च न्यायालयात एकत्र काम करत आहोत आणि आज जरी ते सेवानिवृत्त जरी होत असले तरी ते यापुढे न्यायालयीन क्षेत्रात न्यायदान क्षेत्रात काम करतील. आणि त्यांनी हे स्पष्ट नमूद केलं की आज ओक साहेब निवृत्त होत आहे आणि मी पण 6 महिन्यांनी निवृत्त होणार आहोत, परंतु आमच्या रिटायरमेंट नंतर आम्ही कुठल्याही स्वरूपाचं सरकारी कामकाज किंवा प्रशासकीय कामकाज स्वीकारणार नाही. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. तुर्तास इथेच थांबतो. आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला, आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.